नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर प्राईम टाइम आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती अर्थातच कोरोनाचा विस्फोट मुंबईसह राज्यात होऊ घातलाय का याची। कारण देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते। केवळ मुंबईच नाही, महाराष्ट्र नाही तर देशभरातली कोरोना पॉझिटिव्ह ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढते। गेल्या 24 तासात कोरोनाच्या 37,379 नव्या रुग्णांची नोंद देशभरात झाली। कोरोनामुळे काल दिवसभरात 124 जणांचा मृत्यू झाला, तर राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे। सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला तर कोरोनाचे 18,466 नवे रुग्ण आज नोंदवले गेलेत, तर 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। मुंबईत सुद्धा कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या ही अतिशय चिंतेची बाब बनली आहे। एकट्या मुंबई महापालिका क्षेत्रात दिवसभरात कोरोनाच्या 10,860 रुग्णांची नव्यानं नोंद झाली, तर मुंबईत 2 रुग्णांचा कोरोनाच्या दरम्यान उपचार करताना मृत्यू झालाय। राज्यामध्ये आज कोरोनाचे 18,000 पेक्षा जास्त रुग्ण सापडले। गेल्या 24 तासात 18,466 रुग्णांची राज्यात भर पडली आहे, तर 20 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय। बातम्या आता आपण सगळ्यात सविस्तरपणे पाहणार आहोत। राज्यातला आकडा 18,000च्या पार आणि ही स्थिती अत्यंत चिंताजनक। मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा मोठा विस्फोट झालाय, कारण 2,000 5,000 म्हणता एका दिवसात मुंबईत 10,860 म्हणजे जवळपास 11,000 नवीन रुग्ण सापडले। मुंबईत 654 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर गेल्या 24 तासात उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झालाय। आणि ज्या गतीनं मुंबईतल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते ती पाहता मुंबई धास्तावले, मुंबईकर धास्तावलेत, मुंबईची आरोग्य आणि प्रशासन यंत्रणा सुद्धा धास्तावले। मुंबईतल्या या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये काय नेमकी कारणं आहेत, सगळ्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली। आजच्या घडीला मुंबईच्या कोविड सेंटरमधले 92% बेड हे रिकामे आहेत, कारण बहुसंख्य लोक त्यांना अतिशय कमी त्रास होत असल्यामुळे ते होम क्वारंटाईन आहेत। मुंबईच्या लोकलबद्दल सुद्धा त्यांनी महत्त्वाची माहिती दिली। त्यांनी काय म्हटलंय त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। पाहूया। सायन परिसरामध्ये आपण आलेलो आहोत। डॉक्टर जे आहे ते सगळ्या गोष्टींची चाचपणी तर करताच आहे, परंतु मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी सर यांनी आज व्हिजिट सुद्धा घेतलेली आहे। सर, काय परिस्थिती आहे? मुंबईकर घाबरलेले आहेत की पुन्हा कोविड वाढायला लागलेला आहे, काय सांगणार तुम्ही? मुंबईमध्ये कोविड वाढत आहे। काल 8,000 केसेस होते, आज कदाचित 10,000चा आकडा सुद्धा क्रॉस होऊ शकेल। आपलं पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढत आहे, कारण परदेशातून येणारे नागरिक आहेत किंवा बाकी सोशलायझेशनचे इव्हेंट्स आहेत आणि बाकीच्या गोष्टी आहेत, यामुळे कोविड वाढतो आहे। ओमायक्रॉनचं सुद्धा मागच्या वेळेस आपण जेव्हा आढावा घेतला होता त्यावेळेस 55% लोकांना ओमायक्रॉनची बाधा झालेली आढळलेली आहे। सुदैवाने ही संख्या जरी वाढत असली तरी 90% किंवा 90%च्या आसपास ही असिम्प्टमॅटिक पेशंट्स आहेत आणि यापैकी 5% लोक ॲडमिट होत आहेत। कालही आपण बघितलं असेल 8,000पैकी साधारणतः 450 450 ॲडमिट झालेले होते। मॉडरेटली सिम्प्टमॅटिक म्हणा किंवा क्रिटिकल पेशंटची संख्या कमी आहे मर्यादेमध्ये, म्हणून आमचे जे जम्बो फॅसिलिटीज आहेत, आमचे जे हॉस्पिटल आहेत, बाकीच्या उपाययोजना आहेत, त्यापैकी आजही आपण जवळपास 92% बेड आपले रिकामे आहेत, 8% बेड 9% बेड ऑक्युपाईड आहेत। हे जरी असलं तरी आपण अत्याधिक काळजी घेणं आवश्यक आहे। ओमायक्रॉन कदाचित असू शकेल आपल्या वातावरणामध्ये, आपल्या कम्युनिटीमध्ये, म्हणून मास्क लावणे, हात धुणे आणि अंतर ठेवणे हे महत्त्वाचे घटक आहेत। हे जर आपण पालन केलं तर निश्चितपणे या लाटेला सुद्धा आपण परतवून लावू, त्यामध्ये काही घाबरून जाण्याचं कारण नाही। परंतु लॉकडाऊन लावण्यासुद्धा आमचा विचार नाही सध्या तरी, परंतु ही संख्या अशीच वाढत राहिली किंवा गर्दी अशीच कायम राहिली आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन जर होऊ शकलं नाही तर नाईलाजाने तो सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल। पण सद्यस्थितीमध्ये आम्ही त्या मानसिकतेमध्ये नाही की परत लॉकडाऊन लावावं आणि परत सगळं ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या परत शून्यावर आणाव्यात तसा आमचा विचार नाही आणि तसा विचार येणार नाही अशी आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे। सध्या तरी लोकल सेवा म्हणजे बंद करावा असा आमचा विचार नाही। रुग्णसंख्या वाढीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत।
दर दुसऱ्या दिवशी आम्ही आढावा घेत असतो आणि आढावा घेतल्यानंतर मग नवीन निर्णय होऊ शकतात. पण आज रोजी तसा काही विचार आमच्या मनामध्ये नाही. जसं मी सांगितलं की मुंबई एकदा लॉकडाऊनमध्ये गेली होती, आता पूर्णपणे ओपन झालेली आहे. लसीकरणाने सुद्धा फार मोठा रोल प्ले केलेला आहे आपल्या असिम्प्टोमॅटिक पेशंटच्या संख्येमध्ये. आपलं मुंबईकरांचं लसीकरण जवळपास 87% दुसरा डोस झालेला आहे. व्हिडिओ सरून पेडणेकरचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे सुरेश काकांनी अतिरिक्त आयुक्त त्यांचं बोलणं ऐकलं की आपल्याला लक्षात येईल की आपण सगळ्यांनी किती गांभीर्यानं गोष्टी करण्याची गरज आहे. तिकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नवे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. उद्याला सकाळी राज्यासाठी काही नवीन निर्बंध जाहीर केले जाऊ शकतात असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तर मुंबई पाठोपाठ ठाण्यातही आणि आता पुण्यातही 1ली ते 8वीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तर उद्यापासून मास्क नसेल तर सरसकट 500 रुपये दंड आणि तुम्ही थुंकलात कुठेही तर 1000 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. यासोबतच कापडाचे किंवा डिझायनर मास्क वापरू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. सांगितलं जे निर्णय इथं घेण्यासारखे होते ते मी जाहीर केलेले. जे निर्णय राज्य सरकारने मुंबईमध्ये बसून त्या ठिकाणी घेतले पाहिजे त्याच्याकरता उद्याला 9 वाजताची बैठक आहे. त्या 9च्या बैठकीमध्ये आम्ही ठरवू. नंतर ते ठरल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षामध्ये आणून देऊ. त्याच्यावर मुख्यमंत्री महोदय पण त्यांचं काय मत असेल त्या पद्धतीनं अंतिम निर्णय घेतील आणि तो सगळीकडं आम्ही पब्लिश करू. दोन्ही वॅक्सिन जर कोणी घेतलेलं नसेल आणि कुठं त्याला आता प्रवेश मिळणार नाही. दोन्ही वॅक्सिन घेतल्याशिवाय कुठल्याही हॉटेल असतील, रेस्टॉरंट असतील, बाकीचं कुठलंही इव्हन शासनाच्या वेगवेगळ्या कामाच्या करतात किंवा आमच्या आयुक्तालयामध्ये PMC PCMCमध्ये जे कोणी येतात त्यांनी कंपल्सरी दोन्ही वॅक्सिन घेतलंच असलं पाहिजे तरच त्यांना त्यांच्या कामामध्ये सहकार्य केलं जाईल. कारण इतके दिवस आम्ही आव्हान करत बसलो, विनंती करत बसलो, त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगत बसलो की बाबा घ्या घ्या, तरी काही लोक मात्र राहिले. तिकडे कोरोनाच्या संकट काळात भारतीयांना मोठा दिलासा मिळणारी एक महत्त्वाची बातमी हाती येते. भारत बायोटेकच्या लसीला परवानगी मिळाली. अर्थात ही परवानगी काही दिवसात अपेक्षित होती. त्या भारत बायोटेकच्या लसीला परवानगी मिळाली आहे आणि ही लस नाकावाटे तुम्हाला घेता येणार आहे. 5 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे आणि 3ऱ्या लसीचा वापर बूस्टर डोस म्हणून केला जाणार आहे. भारत बायोटेक उद्याला या संदर्भात एक सुधारित प्रस्ताव पाठवणार आहे आणि त्याच्यातल्या औपचारिकता पूर्ण केल्या जातील. पण कोणतीही लस तुम्ही घेतली असेल तरी सुद्धा बूस्टर डोस तुम्हाला घेता येऊ शकतो. आणि एवढंच नाही तर भारत बायोटेकने केलेली ही जी लस आहे ती नाकावाटे घेता येणार आहे. रुंजुन शर्मा आपल्यासोबत आहेत, CNN न्यूज़ 18 प्रतिनिधि. रुंजुन जी, क्या खबर है और ये बहुत बड़ा निर्णय है? बिल्कुल, अभी जो सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटी ने रिकमेंडेशन दिया है ये DCGI के पास जाएगा और फिर DCGI से एग्जामिन करके नोट देगा. लेकिन ये बहुत बड़ी खबर इसलिए भी है क्योंकि एक तो ये नेजल वैक्सीन एकदम गेम चेंजर होने वाला है. याद करें अगर प्राइम मिनिस्टर ने 25 दिसंबर को रात को ये एड्रेस भी किया था नेशन को कि नेजल वैक्सीन जल्द आने वाला है, तो 2 रिकमेंडेशन दिए हैं. एक तो ये दिया है कि उसके जो लेट स्टेज ट्रायल्स हैं, फेज 3 ट्रायल्स, उसके लिए बोला है कि कर सकते हैं. और दूसरी चीज ये बोली है कि इंट्रानेजल वैक्सीन को एक बूस्टर शॉट की तरह उन लोगों को जिनको या तो कोविशील्ड के दोनों डोज मिल चुके हैं या कोवैक्सीन के दोनों डोज मिल चुके हैं उस पे. बट ये थोड़ा एक बार जब ड्रग कंट्रोलर जनरल का नोट मिल जाएगा उसके बाद वो ट्रायल करेंगे और उसी के बाद तो जैसे अभी तो प्रिकॉशनरी डोज शुरू होंगे 10 तारीख से, लेकिन धीरे धीरे जब और लोगों को 3rd डोज या बूस्टर डोज मिलेगा तो ये वैक्सीन जरूर मिल सकता है. जी, यानी आने वाले 1 महीने के अंदर आम आदमी को ये बूस्टर डोज मिल सकता है. रुंजुन जी, इस खुश खबर के लिए बहुत बहुत शुक्रिया.
त्यामुळे एक मोठी आणि महत्त्वाची बातमी की बूस्टर डोस या स्वरूपात ही लस मिळणार आहे की जी तुम्ही नाकावाटे फवाऱ्यातनं घेऊ शकता. अनेकांना इंजेक्शनची भीती वाटते आणि त्यामुळे अशाही प्रकारची लस असावी याकरता प्रयत्न सुरू होते. त्याला अखेर यश मिळालं. वळूयात पुढच्या काही बातम्याकडे. बातमी आहे भिवंडीतली. भिवंडीतल्या चिंबीपाडा इथल्या एका आश्रमशाळेत 30 जणांना कोरोनाची लागण झाली. मात्र पालकांनी गोंधळ घालत संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन अक्षरशः पळ काढला आणि त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली. आश्रमशाळेच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये 14 विद्यार्थिनी आणि 4 विद्यार्थी तसंच अधीक्षक आणि स्वतः स्वयंपाकी अशा एकूण 20 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं उघड झालं. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व विद्यार्थ्यांची अँटीजन टेस्ट करायला सुरुवात करण्यात आली आणि ही गोष्ट पालकांना कळवण्यात आली. काही जणांनी पालकांना फोन केले. पालकांनी ताबडतोब आश्रमशाळेत धाव घेतली आणि बाधित विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करायला पूर्णपणे नकार दिला. अनेक पालक आपापल्या मुलांना घेऊन घरी गेले. त्यामुळे संसर्ग झालेले, चाचणी झालेले, ज्यांची चाचणी झालेली नाही असे जवळपास सगळेच विद्यार्थी आपापल्या घरी गेल्यानं आता आरोग्य यंत्रणेच्या समोरचं आव्हान वाढलंय. आरोग्य यंत्रणा, आदिवासी प्रकल्प विभाग अधिकारी, पोलीस आणि महसूल प्रशासनातले कर्मचारी मिळून आता या विद्यार्थ्यांचा शोध घेणार आहेत आणि त्यांना शोधून आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गृह विलगीकरणात किंवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पालक शाळेमध्ये जमा झाले आणि त्यांनी सदर टेस्ट करायला विरोध केला आणि ते आपल्या मुलांना आमची परवानगी न घेता घरी घेऊन गेले. त्याचबरोबर जे पॉझिटिव्ह 28 विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा आमची कुठलीही परवानगी न घेता त्यांना जबरदस्तीने आमच्या ताब्यातून ते घरी घेऊन गेलेले आहेत. आज आम्ही त्यांचा ॲड्रेस ट्रेस करून त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुन्हा कोविड सेंटरमध्ये आरोग्य खात्याच्या सहाय्याने त्यांना पुन्हा कोविड सेंटरमध्ये आणण्यासाठी आम्ही आता जात आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्य सरकारचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केला. राज्य सरकारच्या आरोग्य विभागासाठी बजेट दिल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. त्यांच्यासोबत खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी. आपण पाहूयात. आपल्यासोबत बोलण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आहेत. त्याच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील त्यांनी आज आरोग्य अधिकाऱ्यांशी भेट घेतली, चर्चा देखील केली. काय नेमक्या महाराष्ट्राच्या मागण्या होत्या केंद्र सरकारकडे? महाराष्ट्राच्या मागण्या नव्हत्या. आम्ही येऊन आढावा घेऊन सांगतोय की जे दिलंय त्याचं काम पुढे लवकर करा, जे संत गतीने चाललंय. नक्कीच आपण बघितलं तर आज गंभीर परिस्थिती आहे. केसेस वाढत आहेत. केरळच्या, दिल्ली, महाराष्ट्र कोविड केसेस मागच्या महिन्याच्या कम्पॅरेटिव्हली दुपटी तिपटीने पुढे वाढत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने सातत्याने गाईडलाईन दिल्या आहेत राज्य सरकारांना. त्यांनी त्या त्या लेवलला निर्णय घ्यायचे आहेत, काळजी घ्यायची आहे, सतर्क राहण्याचे आदेश द्यायचे. तुम्ही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना, अमित देशमुख यांना बोलवलं होतं बैठकीला, मात्र ते येऊ शकले नाहीत. याबद्दल काय सांगाल? नाही, मागच्या आठवड्यात ऑफिशियल ईमेल पण आला, माझं बोलणं झालं, परंतु माननीय राजेशजींना आणि माननीय देशमुख साहेबांना मीटिंग असल्या कारणाने ते आले नाही. परंतु अधिकारी आले, त्यात आढावा चांगला झाला आणि आम्ही सगळे सहकार्याने काम करत आहोत. परंतु तरी देखील केंद्र सरकारने ECRP1, ECRP2, NHM या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला असेल इतर राज्यांना चांगला निधी दिला आहे आणि आमचं म्हणणं आहे की ते निधीचा वापर करून खालचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं पाहिजे. परंतु कुठेतरी याच्यामध्ये गती कमी आहे, तर ती वाढवण्याचं आज अधिकाऱ्यांना सांगितलं. महाराष्ट्राची गती कमी आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे बजेट दिलं होतं त्याच्या कामाची गती कमी आहे. याच्यासाठी स्वतः केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडवियाजी यांनी देखील 2 दिवसापूर्वी सगळ्या राज्याच्या हेल्थ मिनिस्टरची VC द्वारे मीटिंग घेतली होती. तेव्हा देखील त्यांनी स्पष्ट आदेश दिले की ECRP2चं बजेटचं जे काम असेल, मग ते पिडियाट्रिक युनिट असतील, जिल्ह्यामध्ये ड्रग्सचे अवेलेबल आहेत की नाही, ICU बेड्स, ऑक्सिजन बेड्स, तर ही सगळी व्यवस्था त्या त्या जिल्ह्यात त्या त्या
ठिकाणी झाली आहे की नाही, परंतु आजच्या आढाव्यामध्ये कुठेतरी काही ठिकाणी आपली गती कमी आहे, ती वाढवण्याचे आदेश दिलेत. ओमायक्रॉनचे जे रुग्ण वाढतात तर ही भारतामध्ये सुरू झालेली तिसरी लाट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल का? मागच्या ज्या आपल्या लाटेच्या संख्या आहेत ज्या आपण म्हणालात, तर आता ही संख्या मागच्या महिन्यापासून ओमायक्रॉनची जी सुरुवातीचे रुग्ण होते 4-5, आज ती गेली आहे 2000वर. तर भविष्यात हे जास्त वाढू नये, कारण हा ओमायक्रॉन हा फास्ट होणारा पसरणारा इन्फेक्शियस आहे, परंतु माइल्ड पण आहे तो. म्हणून पॅनिक होऊ नका, परंतु सतर्क राहा एवढंच आम्ही म्हणू. केंद्र सरकारचं लक्ष आहे, केंद्राची कुठली मदत हवी आहे का यासाठी केंद्रीय पथक पण जातात, तिथल्या राज्य सरकारांबरोबर चर्चा करतात आणि पूर्णपणे मदत करतात. ओके, धन्यवाद ताई, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्यासंदर्भात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाला रोखण्याकरता दिल्लीमध्ये वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. उद्या शनिवार आणि रविवारी दिल्लीमध्ये कर्फ्यू असणार आहे, म्हणजे पूर्णतः संचारबंदी. कोरोनाच्या या लाटेमध्ये वीकेंड कर्फ्यू करावं लागणारं दिल्ली हे पहिलं राज्य ठरलं आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता दिल्लीतील सर्व सरकारी अधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या. खाजगी कार्यालयांना 50% कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवावं असे आदेश देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू सुद्धा सुरू झाला आहे. सरकार ने कुछ फैसले लिए, उसमें सबसे इम्पोर्टेंट है कि दिल्ली में सैटरडे और संडे को यानी वीकेंड्स पर अब कर्फ्यू रहेगा. तो लोगों से अपील है कि कर्फ्यू के दौरान बाहर ना निकलें. बहुत ज़रूरी होने पर हॉस्पिटल या कोई बहुत एसेंशियल ज़रूरत पर ही बाहर निकलें, लेकिन सैटरडे संडे को कर्फ्यू का पालन करें, घर में रहें, वर्क फ्रॉम होम करें या परिवार के साथ बैठें. दूसरा, केसेस ना बढ़ें, इसलिए ये भी फैसला लिया गया कि जितने भी गवर्नमेंट ऑफिसेज हैं उनमें एसेंशियल सर्विस वाले ऑफिसेज को छोड़कर सबको अभी दफ्तर आने से मना किया जाएगा और केवल ऑनलाइन या वर्क फ्रॉम होम कराया जाएगा. तो गवर्नमेंट ऑफिसेज वर्क फ्रॉम होम मोड पे रहेंगे या ऑनलाइन मोड पे रहेंगे. प्राइवेट ऑफिसेज को 50% अलाउ किया जाएगा. वो 50% कैपेसिटी ऑफलाइन रखें और 50% ऑनलाइन या वर्क फ्रॉम होम रखें. रात में तो लगातार चल रहा है, ये दिन में भी रहेगा. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली. आज सकाळी त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची आणि युतीच्या रंगलेल्या चर्चेची. कारण काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी युतीच्या संदर्भात एक विधान केलं होतं. भाजप आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन युती करावी आणि राज्यामध्ये सत्ता स्थापन करावी अशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती, असं पवार म्हणाले होते. एका मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आणि आज अशाच एका युतीची चर्चा सुरू झाली. गेल्या कित्येक वर्षांपासून युतीमध्ये असलेले आणि आता एकमेकांचं तोंडही न पाहणाऱ्या शिवसेना भाजपनं त्यांची पुन्हा युती होऊ शकते असं विधान शिवसेनेचेच मंत्री आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. शिवसेना आणि भाजपच्या युतीवर त्यांनी भाष्य केलंय. नितीन गडकरी हे अशी एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात असं अब्दुल सत्तार यांचं म्हणणं आहे. अर्थात राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो, हेच वक्तव्य यामुळे अधोरेखित झालंय. सन्माननीय गडकरी साहेब आमच्या राज्याचे, या देशाचे नेते आहे, पण महाराष्ट्र राज्याचेही ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे आणि ठाकरे परिवारांचे इतके जवळचे संबंध आहे का आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आजही त्यांचा पूर्ण सन्मान करतात, आदर करतात. आणि ह्यासाठी मी बोलू लागलो की त्यांचा अनेक वर्षाचा इतिहास पाहिला, प्रमोद महाजनपासून अटल बिहारी वाजपेयीपासून तर आजपर्यंत हे नितीन गडकरी साहेबाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शिवसेना भाजपच्या अनेक वर्षाचा इतिहास समोर आहे. त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला आणि उद्धवजींनी मान्य केला तर प्रश्नच मिटल. वळूयात पुढच्या एका बातमीकडे. बातमी आहे सांगलीतली. कोर्टाच्या परवानगीनंतर राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत की ज्याला औपचारिकपणे परवानगी घेऊन शर्यत भरवण्यात आली होती ती सांगली जिल्ह्यात पार पडली.
नागोळे या ठिकाणी ही शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळेला शर्यतीमध्ये काही बैल अडखळून पडले सुद्धा. दुसरीकडे कोरोनाच्या नियमांचं इथे उल्लंघन करण्यात आल्याचं सुद्धा समोर आलं. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र या सगळ्यांना अर्थातच कोरोनाचा विसर पडला होता. कोरोनाचा धोका वाढत असतानाही बेपर्वाई का, असा प्रश्न विचारला जातोय. पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास 45 बैल जोड्या या शर्यतीमध्ये सहभागी झाल्या होत्या. एकूण 3 गटांमध्ये ही शर्यत पार पडली. त्यामुळे आपण ही दृश्य पाहतोत. शर्यत पाहण्यासाठी जमलेली प्रचंड गर्दी. तर शर्यत अतिशय जबरदस्त उत्साहात पार पडली. गेल्या 7 वर्षापासून बंदी होती, त्यामुळं खूप निराशा होती. एक बैलगाडी प्रेमींसाठी वनवास होता आणि तो वनवास आज संपलेला आहे, म्हणून उत्साहाचं वातावरण आहे. सकाळी गावामध्ये गुढ्या उभा करून आणि सुवासिनींनी बैलांची पूजा करून बैलांचं स्वागत केलं आणि 45 राज्यातनं फक्त मानाच्याच बैलगाड्या ह्याच्यामध्ये आज आम्ही सहभागी करून घेतल्या. एकूण 45 बैलगाड्या सहभागी झालेल्या होत्या. त्याच्यातल्या ज्या काही 3 गट होते, एक आदत होतं, एक ब गट होतं आणि जनरल जे आहे म्हणजे मोठा गट जो होता, महाराष्ट्रातील पहिल्या बैलगाडी शर्यतीचा पहिला बादशाह असा जो किताब जो होता तर तो जनरलचा होता आणि ती आतुरता जवळजवळ आता संपलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर आणि त्रिपुराच्या दौऱ्यावर होते. या संदर्भातली बातमी आम्ही तुम्हाला दाखवूच, पण तुर्तास प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रवासात सुद्धा आमचे अनेक व्हिडिओज, बातम्या तुम्हाला सहज पाहता येतील. आणि महत्त्वाची आठवण मास्कबद्दलची. मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं शक्यतो पालन करा. कंटाळा करू नका. वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता मास्क घालणं अत्यंत गरजेचं आहे. संख्या सर्व